नमस्कार मित्रांनो, जय श्रीकृष्ण. आज आपण पुन्हा पाहूया निफ्टी क्रॅश का झाली आणि निफ्टीच्या लेवल पाहूयात. तर मी घेऊन जात आहे तुम्हाला चार्ट वरती. पहा मित्रांनो, या ठिकाणी मार्केट ही जी आपली एक मेन ग्रीन कॅन्डल बनली, तिने जवळपास 2-3 डेचा हाय काढून क्लोज झाली. तर मित्रांनो, आता मार्केट क्रॅश झालं. आता मार्केट क्रॅश झालं, 2-3 न्यूज होत्या, त्यामुळे मार्केट क्रॅश झालं. ठीक आहे, 26,300 वरतून मार्केट पडलं. तर 26,300 ला पण खूप त्या ठिकाणी कॉल रायटर बसले होते. आणि त्यानंतर आता तुम्हाला मी छोट्याशा लेवल देतो. हे आपले आहे डेचा चार्ट, हे आहे डेच्या कॅन्डल. मित्रांनो पहा, या ठिकाणी आपल्याला 1 डे मध्ये आपल्याला पुट साईडला एंट्री दाखवली आपल्या इंडिकेटरने 25,500 ची एंट्री दाखवली आहे. पण मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी 25,500 चा मेन स्ट्रॉंग सपोर्ट आहे. म्हणजे जास्तीत जास्त कुणी किती काही बोललं, मार्केट किती पडणार आहे तर 25,500 जोपर्यंत 1 डे मध्ये 25,500च्या खाली क्लोज देत नाही तोपर्यंत आपलं मार्केट 25,000 पर्यंत येणार नाही. जोपर्यंत 25,500च्या वरती आहे तोपर्यंत या ठिकाणी स्ट्रॉंग या ठिकाणी सपोर्ट आहे. आता रेजिस्टन्स तुम्ही विचार कराल तर रेजिस्टन्स तुम्हाला सांगतो. हा जो हाय या ठिकाणी डबल एज दिसतोय, म्हणजे हा आहे डबल टॉप. या ठिकाणी जो डबल टॉप दिसतो आहे 26,100 ते 122चा हा आता स्ट्रॉंग रेजिस्टन्स या ठिकाणी निफ्टीसाठी झालेला आहे. जोपर्यंत या ठिकाणी कुठेही 1 डे मध्ये क्लोज होत नाही 25,500 ते 26,100, जोपर्यंत 1 डे मध्ये मार्केट क्लोज होत नाही तोपर्यंत मार्केट या ठिकाणी आपल्याला ट्रॅपच करत राहणार. त्यामुळे आता ही आहे छोटासा जो आहे रेजिस्टन्स आहे, हा तुम्हाला दिसतोय. ही जी ग्रीन कॅन्डल बनली, खूप मोठी बनली, 1, 2, 3 जवळपास 3 डेचा हाय काढून, म्हणजे कंटिन्यू मार्केट पडत होतं आणि 3 डेचा हाय काढून आपलं मार्केट क्लोज झालं. पण मार्केट त्या ठिकाणी सस्टेन झालं नाही आणि मार्केट पडलं. आता मार्केट पडलं तर मार्केटला 26,300 पुन्हा जायचं असेल तर मार्केटला कोणता हाय काढावा लागेल तर ते तुम्हाला मी सांगतो. जोपर्यंत मार्केट 26,100 काढत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये 100-200 पॉईंटची या ठिकाणी मुवमेंट आपल्याला भेटणार नाही. आता आपण जाऊया 3 मिनिट टाइम फ्रेम वरती जाऊया आणि आपल्याला मार्केटने आपल्या काय एंट्री दिली आणि काय टार्गेट दिलं आपण पाहूया. पण जी लेवल तुम्हाला मी सांगितलेली आहे ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. आता आपण या ठिकाणी हायनेकेन वरती ट्रेड करतो आणि हायनेकेन वरती आपल्याला मार्केटने काय एंट्री दिलेली आज आपण पाहूया. आता मार्केट आज खूपच अप डाऊन या ठिकाणी राहिलं आणि आज मॉर्निंगला मार्केट या ठिकाणी आपलं पडलं. पुन्हा पडलं तर या ठिकाणी आपल्याला एंट्री होती. नंतर पुन्हा कॉल साईडला गेलं, या ठिकाणी एक एंट्री आलेली आपल्याला, या ठिकाणी एंट्री आली, पुन्हा मार्केट वरती गेलं. या साईडला पुट साईडला पण एंट्री आलेली, पण पुट साईडला मार्केट जास्त वेळ सस्टेन नाही झालं आणि मार्केट पुन्हा वरती गेलं. आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी पुट साईडला एंट्री आली आणि ऑलमोस्ट फर्स्ट टार्गेट आपल्याला या ठिकाणी झालेलं दाखवते. पण मार्केटमध्ये किंवा निफ्टीमध्ये काम करत असताना, निफ्टी बँक निफ्टी यामध्ये काम करत असताना मित्रांनो 9:30 तो ऑलमोस्ट 11:30 पर्यंतच काम करायचं. तर त्यावेळेस आपलं जरी एसएल जात असेल तर आपण 1 डे एकच ट्रेड करायचा आणि एसएल गेला तर नेक्स्ट डे साठी आपण प्लॅन करायचा. पण मित्रांनो आज मार्केट दोन्ही साईडला मुवमेंट केली. आज जवळपास 200 ते 250 पॉईंट मार्केट पडलं आणि पुन्हा 100 ते 150 पॉईंटची या ठिकाणी कव्हरिंग आली. आता कव्हरिंग का आली तर ते पण तुम्हाला मी या ठिकाणी 1 डेच्या टाइम फ्रेम वरती दाखवतो. 1 डेच्या टाइम फ्रेम वरती दाखवत असताना या ठिकाणावर मार्केट का रिव्हर्स झालं तर ते पण आपण या ठिकाणी पाहूया. आता या ठिकाणावरतून मार्केट गॅप अप झालं. ही जी कॅन्डल तुम्ही पाहत असाल ही कॅन्डल क्लोज झाली आणि या ठिकाणी मार्केट गॅप अप झालं. तर मार्केटने ह्या लेवलला रिस्पेक्ट केलं आणि रिस्पेक्ट केल्यानंतर मार्केट या ठिकाणातून सपोर्ट घेऊन वरती गेलं. पण जी कॅन्डल तुम्हाला मी शो करत आहे का जिने 2-3 डेचा हाय काढून ती क्लोज झाली, त्या क्लोजच्या वरती मार्केट आपलं गेलं नाही. जोपर्यंत ह्या क्लोजच्या वरती मार्केट जवळपास 26,900च्या वरती मार्केट क्लोज होत नाही, 900-950च्या वरती क्लोज होत नाही, त्या तोपर्यंत या ठिकाणी नवीन पोझिशन आता बनणार नाहीत. तर आपण लिमिटेड ट्रेड करत असताना 3 मिनिट टाइम फ्रेम वरती ट्रेड करत असताना या ठिकाणी हायनेकेन कॅन्डल आपण
यूज करायची आणि मार्केटचा ट्रेंड समजून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने आपण ट्रेड करायचा. हे आपलं आहे बेस्ट इंडिकेटर. आता ह्या इंडिकेटरवरती आपण ट्रेड करतो. थोड्या दिवसात मी तुम्हाला लाईव्ह ट्रेड पण या ठिकाणी याच इंडिकेटरवरती जशी एंट्री येईल आणि जसं स्टॉप लॉस येईल त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपलं हे इंडिकेटर तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपलं 5 पैसा ब्रोकर ॲपचं ब्रोकरशिप आपल्याकडे आहे. तर जो कोणी माझ्या क्लायंट रेफरल आयडी वरतून जो अकाउंट ओपन करेल त्यासाठी आपण हे इंडिकेटर आपण त्याला ट्रेडिंग व्ह्यूला फ्री देणार आहोत. तर सर्वांना धन्यवाद. ह्या होतं निफ्टीच्या लेवल. तो सर्वांना सांगेल की हे इंडिकेटर फ्री मिळवा आणि 5 पैशामध्ये अकाउंट ओपन करा माझ्या रेफरल आयडी वरतून. आणि दुसरं सांगायचं म्हणजे का माझा चॅनल आहे मराठी ट्रेडर्स 9 YouTube आणि इंस्टाग्रामला सर्वात जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. तो सर्वांना थँक्यू.